नमस्कार. मी प्राध्यापक कृष्णकुमार गावण. एक आनंदाची बातमी सांगायची आहे की संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कारकिर्दीवर आधारित स्वरसाक्षी नावाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता लवकरच प्रकाशित होणार आहे. याकरता मी प्रथम अनघा प्रकाशनच्या नाले परिवाराचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण मला आठवतं की 2017 रोजी दत्ता डावजेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. यामध्ये संकल्पना होती माझे ज्येष्ठ मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार रमेश उदारे यांनी संकल्पना मांडली डॉक्टर अपर्णा मयेकर यांच्याकडे, म्हणजे डीडींची कन्या, आणि ती नंतर मूर्त स्वरूपात आणली. अनेक कलाकारांच्या, अनेक हितचिंतकांच्या सहयोगाने ही कल्पना ॲक्च्युली प्रत्यक्षात आली. यामध्ये अनेक लोकांनी लेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये सहभाग आहे ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे, संगीतकार अशोक पत्की, डॉक्टर मृदुला दाढे जोशी, डॉक्टर गौरी दामले, ज्येष्ठ अभ्यासक सुरेश चांदवणकर, ज्येष्ठ लेखक मधु पोद्दार, धनंजय कुलकर्णी, नंतर आणखी रत्नाकर पेळणकर यांनी एक विशेष लेख लिहिलेला आहे. वादक कलाकार सुराज साठे यांचंही योगदान आहे. शिवाय त्यांच्या नातवंडांनीही, दत्ता डावजेकर यांच्या नातवंडांनीही यामध्ये लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक नुसतं अभ्यास अशी या दृष्टीने बघू नका, तर केवळ त्यामध्ये मोठी इन्फॉर्मेशन, बरीच माहिती दडलेली आहे. याशिवाय डावजेकरांनी स्वतः जे लिखाण केलं त्याबद्दलही यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर मी आभार मानतो या अनेक जणांचे ज्यांनी या पुस्तकाला हातभार लावला. तांत्रिकदृष्ट्या हे पुस्तक अतिशय छान होण्याकरता सिद्धार्थ प्रकाशन, जे शिवाजी धुरी, श्रीकांत नाईक यांचंही सहकार्य लाभलं. आणि हे पुस्तक, ह्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली ती ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ संगीतकार चित्रगुप्त यांचे सुपुत्र संगीतकार आनंद, म्हणजे आनंद मिलिंद जोडीपैकी, यांनी या पुस्तकाचं प्रकाशन 11 नोव्हेंबर 2017ला शिवाजी मंदिर येथे केलं. आता या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच रिलीज होणार आहे. याबद्दल आपण नक्कीच रसिक उत्सुक असाल आणि याला नक्कीच आपण प्रतिसाद द्याल. धन्यवाद.